आरोग्य आणि वृक्षारोपण या संदर्भात विचारणा झाली, तर आपण बघतोय की कोपऱ्याला कोणी जरी आलं, कोणत्या खेडेगावातली व्यक्ती कोपऱ्यापर्यंत आला, तर तो पूर्ण धुळीशिवाय मुक्त राहतच नाही. कारण की याच्या कोणताही कोणी एखादा समजा कोपऱ्यावर आला, तर एवढी धूळ असते की त्याच्या डोक्यावर पूर्ण शर्ट, कपडे असे पूर्ण भरलेले असतात. अशी धूळ आपल्याला कोपऱ्यामध्ये आता 5-6 वर्ष झाली तरी धूळ अजून धूळमुक्त कधी झालेली नाही. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जसं स्वतःची काळजीसाठी प्रत्येक रोडला अशी झाडे, दुतर्फा झाडे पाहिजे. त्या झाडामुळे आपल्याला एकदम कोपरा स्वच्छ आणि हिरवी राहिली आणि वातावरण कुलीत नाशिक, संगमनेर सारखं आपलं कोपरा शहर स्वच्छ आणि सुंदर असेल. प्रत्येक व्यक्ती जर कोपऱ्यामध्ये आला तर त्याला नवीन एक ठिकाण, एक प्लेस, एक जागा हे त्याला कोपरगाव दिसणार नाही की त्याला नवीन नाशिक शहराप्रमाणेच कोपरगाव त्याच्या डोळ्यासमोर राहील. त्यामुळे आता प्रत्येकाला आरोग्य आहे आता, कारण की प्रत्येक जण आता हेल्मेट यूज करतो धुळीमुळे. कारण की एवढी धूळ आहे कोपऱ्यामध्ये, प्रत्येक गाड्या जातात. कारण की एवढी धूळ की आतापर्यंत मी 5-6 वर्ष झाले कोपऱ्याला येत असतो. कारण की धूळ एवढी असते की विचारण्यास एवढी झाली की आपण धुळीसाठी काहीतरी नियोजन केलंच पाहिजे, असं मी जी कोपऱ्याला जे उमेदवार त्यांना माझी मनापासून इच्छा व्यक्त करतो की धूळमुक्त कोपराव करावे, स्वच्छ आणि सुंदर करावे. हे आपलं मनात कायम आश्वासन ठेवूनच काम करावे. प्रत्येक जण आपल्या आपल्या विचारानेच मतदान देतो की हे कार्यकर्ता, हा माणूस आपलं काम करेल. ह्या आकांक्षा मनापासून धरूनच तो मतदान कार्यकर्त्यांना देत असतो. कारण की त्याच्या पण काही इच्छा असतात की आपल्या समाजात काहीतरी काम व्हावं नवीन. त्या हेतूनेच तो मतदान करतो ना.